पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील चिंधरण येथे सामाजिक सभागृह आणि बौद्धवाडीमध्ये रस्ता आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे। या कामाचे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन झाले। नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चिंधरण येथे सारनाथ बुद्ध विहारासमोर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आणि बौद्धवाडीमध्ये रस्ता आणि सुशोभीकरण कामासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत। या कामाचे सोमवारी भूमिपूजन झाले। यावेळी भारतीय जनता पार्टी नेरे मंडळचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, एकनाथ देशकर, चिंधरण गावचे सरपंच एकनाथ पाटील, माजी उपसरपंच अनंता कडू, ग्रामपंचायत सदस्य मनोज कुंभारकर, माजी सदस्य सुरेश मुंबईकर, माजी सरपंच गणपत कडू, तुकाराम पाटील, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा कमला देशेकर, माजी उपसरपंच दिनेश पाडेकर, शंकर देशेकर, नरेश सोनावले, अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, बाबूशेठ मुंबईकर, रोहिदास पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत देशेकर, दीपिका सोनावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान यावेळी सारनाथ मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित बौद्ध पौर्णिमा आणि संयुक्त जयंती महोत्सवाला ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी भेट देत तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची सर्वांचा आज जयंती या निमित्तानं साजरी होत आहे आणि आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिला। आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या बाबासाहेब आंबेडकर विहाराला हॉल बांधण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि गावामध्ये अंतर्गत रस्ता कॉन्क्रीट करण्याचा असं 40 लाखाचा निधी या ठिकाणी ग्रामपंचायतीला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं। गेल्या वर्षी आनंद शुभला मिळालं होतं आणि आता बक्षीस पहिलं मिळालंय। याचाच अर्थ ईश्वर आपली मोठी जबाबदारी या निमित्तानं पडलेली का आपली ग्रामपंचायत सुरक्षा सुंदर झाली पाहिजे, राहिली पाहिजे, टिकली पाहिजे या दृष्टिकोनातनं आनंद ढवळे ज्याप्रमाणे शिवपूरमध्ये काम करतो तशा पद्धतीनं या गावामध्ये सुद्धा काम भरपूर झालेली आहे। पण अजून जर काही एखादा वेळोवेळी काम दिसत असेल जागा तर त्या ठिकाणी चांगले काम करण्यासाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देणार आहोत। पण आपण त्या दोन ग्रामपंचायती आपल्या पनवेल तालुक्यामध्ये एक नंबर पुढच्या वर्षी जिल्ह्यामध्ये आपला एक नंबर आला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण स्वच्छता त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्याच्यासाठी सर्व गावाला सहकार्य अपेक्षित आहे।